नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्या शरीरासाठी होओपोनोपोनो हे तंत्र वापरणार आहोत आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये ती प्रार्थना केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती प्रार्थना इंग्लिशमध्ये करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी शांत बसायचे, डोळे मिटायचे आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवा, मांडी घाला. ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्यांच्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहून ही प्रार्थना म्हटली किंवा ऐकली तरीसुद्धा चालेल. सुरुवात करूया. माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माय डिअर बॉडी, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. ज्यांना मराठीमध्ये आवडत असेल त्यांनी मराठीमध्ये प्रार्थना करा. ज्यांना इंग्लिश कन्व्हिनियंट वाटतं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये प्रार्थना करा. काही हरकत नाही. पण यामध्ये तुमच्या अंतर्मनातील भावना ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जितक्या आत्मीयतेने तुम्ही ही प्रार्थना म्हणाल तितका सुंदर रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. काही दिवस सातत्याने ही प्रार्थना करत राहा आणि स्वतःच्या ऊर्जेमधला बदल नक्की अनुभवा. तुमचे ज्या काही ट्रीटमेंट्स चालू असतील, औषध उपाययोजना चालू असतील ते सुरूच ठेवा. त्यामध्ये कोणताही स्वतःच्या मनाने बदल करू नका. परंतु त्याचा उत्तम रिझल्ट येण्यासाठी, हीलिंग प्रोसेस स्पीडअप होण्यासाठी, स्वतःचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, स्वतःची ऊर्जा सकारात्मक बनवण्यासाठी ह्या प्रेयरचा तुम्हाला जरूर उपयोग होईल. अत्यंत विश्वासाने, श्रद्धेने करा. तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ही सकारात्मकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.